म्हणायचं होतं की आता आम्ही एवढंच आणतोय एवढंच खातोय. भाऊ गेला वाटतं पाणी आणायला, खाली गेला, त्याला फोन आला मालकाचा. तर साडी फाटली माझी. तर आता बघू, त्याला मी टिप मारून आणेल. ब्लाऊज पण नाही तर ढिल्लं ढिल्लं झालं सगळं. सगळा अवतारच चेंज झाला. कशाला धुताय? नवीनच आहे की, काय धुयचे? त्याला चाळ आहे म्हणून चाळण आणली. संसाराला काय म्हणून कमी पडत नाही. लय आखरीत आहे ही, लयच अवघड आहे. आखरीतच येतंय, काय करावं बाय. तर गावाकडलंच वहिनीने पीठ आणलेलं आहे. आटा आणलेला काय संपला, त्याच्यावर दणूकच लावला आट्यावर. आता भात बनवतो फक्त, म्हणजे सकाळ राहिला ना तरी पण गरम करून खाता येतं, बरोबर नाही हो. आणि आमची आता त्या ताईचं बोलायचं होतं. ताई घेणार आहे मी माझी यूट्यूबच म्हणते. माझी पगार झाली ना कंपनीची आताशी, तर आम्हाला 5 दिवस झाला असं आहे का नाही, का 5 दिवस झालंय. तर नक्कीच आम्ही घेऊ. बघू आता कधी घेणं होतंय नाही होत सांगता येत नाही. जर पगार झाले तर घेणारच आहे की ग ताई, सांग बरं. मी असं नाही. तर मी इकडून बोलते, जरा बसून बसून कंबरीचा नुसता टवका पडला. आता केल्यावर दिसतंय बाबा उजेडाने. तर इकडं मॅडम आहे त्या आमच्या, लाजत्या त्या दुनियाच्या. काय करावं, बोला येत नाही लेकराला आणि तुमचं हसायचे दिवस आले तर या. तर ही सकाळच बनवू भेंडी, काय आता डाळ टाकून भात बनवू. मग काय तर लय अवघड आहे. आणि 5 का 7 चपात्या होत्या. 7 का 5 किती चपात्या होत्या? 7 चपात्या होत्या. आणि ती पण चपात्या सोनाबाईच्या तुम्ही बघितल्या असलेल्या एवढ्या. आणि त्याच्यात आम्ही 5 जण खायला, हे 4 जण खायला. तर 4 जण कोण? तर हा एक गावाकडलाच आमच्या भाऊचा मित्र आहे. मग आता ते म्हणला घे डबा म्हणून घेतला. तर आता विचार करा तुम्ही. मग आता त्याला कसं आपण खातो आणि त्याला नाही दिल्यावर कसं वेगळंच वाटतंय का नाही, सांगा बरं. म्हणून मग त्याला पण आता चहा काय घ्या की चहा, माझ्याकडं नका भूक बरा येत आहे. हसायला एकतर माणसं असलं की मला हेडच बनवू वाटत नाही. पण नाहीला जायला लवकर जावं लागतंय म्हणून त्यासाठी बनवावं लागायला लागलंय. तर आता आम्ही घेतो भात बनवूनच फक्त आता. आणि चपात्या म्हणजे सकाळच्याला होईल. सकाळचं नियोजन पटकन. तसं बी 8 वाजता पाणी येते. सकाळ 7 वाजता जायचं आम्हाला. 8ला तिथं जावं लागतं. मॅनेजर ओरडला, पाणी नाही खाली मला. कुठं खाली? हंड्यात. अर्धा हंडा प्यायला पाणी प्यायला पाणी अर्धा हंडा. काय सांगायचं, पाणी नाही प्यावं का? स्वयंपाक तरी करायचा का? प्यायला अर्धा हंडा प्यायला. त्यातलं आपण स्वयंपाकाला उडवलंय त्या हंड्यातलं. चपाती म्हणा ही घेतलं होतं. घेतलं होतं नाही, मी घेतलंय. मी कशाला तरी घेतलं होतं त्यातलं पाणी. तर आणायला येईन. तर चहा प्यायला लागलं. या चहा प्यायला सगळ्यांनी. ती बोलत कोण? भावाला बाई बोलवते ते, बोलतोय बाई कोणाला बोलतो? भावाला बहिणीचा फोन आलाय, चोरून बोलतोय आम्हाला. त्यांचं किती प्रेम होतं चालू. आमच्या वहिनीला तर, या बारक्या बहिणीला तर काय बिस्किट शिवाय जमतच नाही. चहा बिस्किट सकाळी चहा बिस्किट खाते की. आज तर मला चहा बी नव्हता आणि बिस्किट बी नव्हतं. डायरेक्ट 1 वाजता धागा. जांभळ्या कडक जांभळे. तर या म्हणा की भावा बहिणींना खाताय कशात, खावा. तर या सगळ्यांनी चहा प्यायला मी घेते. चहा पिऊन आता पटकन आम्ही भाजी सकाळ सोनाबाई बनवत्याल. आता आम्ही चपात्याचं पीठ मळत्याल, त्या मी भात घालते. कशाची बी बनवू, वांगी नाही, एक वांग. तुम्हीच लवकर उठत नाही, आता का करू? तर चला, हेड्या भावाला असला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. भाऊ बहिणीनं. वहिनी आपली यायची उद्या.
तर वहिनी आल्यावर नाही टेन्शन. वहिनी तर नेहमी अर्ध काम करून टाकते त्यावर आमच्या दोघीच्याच महाग हाय कार. आता काय करावं, सकाळनं उठून धू पडायचं, संध्याकाळला धू यायचं, 7 वाजता जायचंय कामाला. तर बाय. खेडेगावाला असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका भाऊ बहिणींनो. बाय.